परभणी शहरातील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती यांच्या वतीने 22वी बौद्ध धम्म परिषद बुद्ध विहार थरोनगर येथे शुक्रवारी सुरू झाली। यामध्ये देश विदेशातील भिक्खूजनांची उपस्थिती लाभली होती। धम्म मिरवणुकीत उपासक उपासिका यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ हतिअभिरे यांनी संबोधित केले। सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये आपण पूर्ण इथे आज आणि उद्या संपन्न होणार आहे। भक्तीजी नाथदास आपल्या पुस्तकामध्ये अनेक गोष्टीचा उहापोह केला। मला इथं माझ्या बौद्ध उपासक आणि उपासिकांना सांगायचे की 22वी धम्म परिषद आहे। धम्म परिषद झाल्यानंतर आपण धम्माचं काम ज्या गतीने करायचं पाहिजे ते आपण करत नाही। भंतेजीने सांगितलं की काही जणांनी सांगितलं की बाहेरचे भंतेजी आले, भंतेजीला काय देतील। मी तुम्हाला नम्रपणे सांगतो, मी 4 देशामध्ये जाऊन आलो। थायलंड असेल, कोरिया असेल, भंतेजीने जे सांगितलं ते बाहेरच्या देशातले कोणी काय देत नाही। सर्व तुमच्या ताकदीवर आणि धम्माच्या कामावर आणि तुमच्या मदतीवरच हे धम्म परिषद पुढे चालणार आहे। हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं आहे। हे भंतेजी जे आहेत त्यांची तळमळ आहे। व फक्त महादेव या जिल्ह्यामध्ये पूर्णपासून गेल्या 50 वर्षापासून धम्माची चळवळ त्यांनी जिवंत ठेवली आहे। पूर्णा शहर असेल, परभणी असेल, मराठवाडा असेल, महाराष्ट्र असेल, भारत असेल आणि भारताच्या बाहेर जर कोणी धम्माची चळवळ गतिमान करण्याचं काम केलं असेल ते आदरणीय फक्त महादेव भंतेजी यांनी केलेलं आहे। आणि त्याच ताकदीनं धम्माचं काम त्यांना पुढे नेण्यासाठी तुमची जे बौद्ध उपासक आणि माझ्या माता भगिनीची जी ताकद आहे तुमच्यामुळं आज धम्म आपला जिवंत आहे। उपासकामुळं हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं। बाबासाहेब आंबेडकरांनी त्या देशाची घटना लिहिली आणि त्यावेळेस ती घटना बनवताना त्यांनी सर्व जाती धर्माचा विचार केला। त्यांनी आज टाटा बिर्ला असेल, उद्योगपती असेल, चाय विकणारा मोदी असेल, झाडू मारणारा केजरीवाल असेल, त्या सर्वांना एका मताचा अधिकार जर कोणी दिला असेल तर ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे। हे सुद्धा मला तुम्हाला इथं बोलून सांगायचं आहे। आज आपल्याला धम्माचं चक्र गतिमान करण्याचं पुन्हा काम नेटाने करायचं आहे। बाबासाहेबांनी ज्यावेळेस धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचं, तर मला सांगायचं तुम्हाला गेल्या 2 वर्षापूर्वी आपण परभणी ते चैत्यभूमी 580 किलोमीटरची धम्मयात्रा, थायलंडचे 110 भंतेजी आणि तथागतांच्या 2,500 वर्षापूर्वीचा अस्थिकलश आणून सर्व भंतेजीच्या आणि तुमच्या सर्वांच्या सोबतीनं ती आपण धम्मयात्रा। तथागत गौतम बुद्धांनी एवढ्या वर्षापूर्वी शांतीचा, समानतेचा, अहिंसेचा आपल्या सर्वांना संदेश दिला, तरी देखील आज जगामध्ये तथागत गौतम बुद्धांचा संदेश आणि त्यांचा विचार आचरणात आणण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे। आपल्याला असं वारंवार बघायला मिळतं। आत्ताच डॉक्टर उपगुप्त महादेवजी सांगत होते की पंचशीलातील 5 सूत्र काय सांगतात आपल्याला, की जीव हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, असत्य न बोलणे, नशा सेवन न करणे। भगवान बुद्धांनी आपल्या धर्माच्या शिकवणीत जे 4 मुख्य तत्व दिले आहेत त्यामध्ये जीवन दुःखमय आहे, दुःखाला कारण असते, दुःख संपवता येते आणि दुःख संपवण्यासाठी अष्टांगिक मार्ग अनुसरावा लागतो। आपल्याला आज बघा, जेव्हा जग हे जळते, आपण बघतो रशिया युक्रेन मध्ये काय चालू आहे, आज इस्रायल हमास मध्ये काय चालू आहे, या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला विचार पडतो की खरंच आज देखील गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणी अंगीकारणं हे गरजेचं आहे। धम्माची गरज कशासाठी आहे? धम्माने आपल्याला काय शिकवण दिलेली आहे?
तर आपल्याला समानतेसाठी बुद्ध धम्म आज पाहिजे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्या देशाला दिलं आणि ब्रिटन म्हणतं आमचं जी लोकशाही आहे ती जगातली सर्वात जुनी लोकशाही आहे, पण आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, लिखित संविधान ब्रिटनमध्ये आज देखील नाही, जे आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अधिकार समानतेचा दिला, अरे कोण लेझर कोण मारते चमकवते कोण. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळेच आज मी या ठिकाणी पालकमंत्री आहे असं मला वाटतं. आणि त्यांनी महिलेला सुद्धा पुरुषांबरोबर समान. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.